नवीन मोटर आपण घेऊन आलो आहोत स्पेशल पर्पज मोटरमध्ये. फ्रॅक्शनल HP मोटर आहे. कोणती? स्टेपर मोटर. कोणती मोटर? स्टेपर मोटर. अशी मोटर जी स्टेप वाईज फिरते, अशी मोटर जी स्टेप वाईज फिरते त्याला काय म्हणायचं आहे? स्टेपर मोटर म्हणायचं. येतं लक्षात? तर त्या बघा, इट इज ॲन इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सड्यूसर or an incremental actuator which convert digital pulse into output shaft motion. तर ज्या डिजिटल पल्स आहेत किंवा डिजिटल आउटपुट आहे, मायक्रो कंट्रोलर थ्रू कंट्रोल होणारं आउटपुट आहे, ती आपण शाफ्टच्या मोशनमध्ये कन्वर्ट करतो आणि शाफ्ट मूव्ह करतो. त्या टाईपच्या मोटरला आपण काय म्हणतो? स्टेपर मोटर म्हणतो. तुम्ही घड्याळ पाहिली का रे? कोणती? ॲनालॉग घड्याळ, डिजिटल नाही, ॲनालॉग घड्याळ. त्याच्यामध्ये तास काटा, सेकंद काटा आणि मिनिट काटा असतो, बरोबर आहे? तर त्या काट्याची मूवमेंट जी आहे ती स्टेप वाईज फिरते. ओके, घड्याळीचे सेकंद काटे स्टेप वाईज फिरतात. तास काटा आणि मिनिट काटा हा तुम्हाला स्टेप वाईज फिरताना दिसत नाही, पण सेकंड काटा हा स्टेप वाईज फिरतो, बरोबर आहे? तर हा स्टेप वाईज फिरणारा काटा कशावर ऑपरेट होत असतो रे? इन जनरल मोठ्या घड्याळीमध्ये स्टेपर मोटरवर ऑपरेट होत असतो. तुम्ही बघितलं असेल चौकामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी घड्याळ लावलेले आहे. ओके, आणि त्या घड्याळाला ऑपरेट करणारी जी मशीन आहे किंवा मोटर आहे त्याला स्टेपर मोटर म्हणायचं. तर ही मोटर आपण मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग थ्रू आपण ती कंट्रोल करत असतो. येतं लक्षात? समजा आपल्याला 1.5 डिग्रीचा अँगल क्रिएट करायचा आहे अशा पद्धतीने. ओके, आता तुम्हाला वाटेल हे स्लो आहे, त्याची स्पीड आपल्याला आपण डिसाईड करायची किती फास्ट फिरवायची, फक्त पण स्टेप वाईज. त्याचा जर्क जे असेल तो स्टेप वाईज असतो, म्हणून या टाईपच्या मोटरला काय म्हणायचं? स्टेपर मोटर म्हणायचं. आता स्टेपर मोटरचे परत 2 प्रकार पडतात. तर क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मोशनवरून त्याचे 2 प्रकार पडतात. एक रोटरी स्टेपर मोटर आणि दुसरी लिनियर स्टेपर मोटर. रोटरी म्हणजे जी फिरणारी आहे आणि लिनियर स्टेपर मोटर म्हणजे जी लिनियर मोशन करेल. ओके, जशी लिनियर इंडक्शन मोटर असते माहिती आहे तुम्हाला? रेल्वे कशी पळते रे? झुक नाही पळत. आता भारी पळते ती, डायरेक्ट स्ट्रेट ट्रॅकवर धावत असते. तर याच्यामध्ये मॅग्नेटिक लेव्हिएशनच्या मॅग्नेटिक लेव्हिएशनचे प्रिन्सिपल वापरतो आपण. तर अशा मोटरमध्ये लिनियर इंडक्शन मोटर वापरतो आपण, किंवा लिनियर किंवा स्ट्रेट मोशन करणाऱ्या मशीन वापरतो. तर त्यातलीच लिनियर स्टेपर मोटर आहे की जी लिनियर मोशनसाठी वापरली जाऊ शकते. ओके, तसं बघितलं तर या फ्रॅक्शनल HP मोटर्स टॉयमध्ये वगैरे वापरतो. थोडक्यात काय, अशी मोटर जी स्टेप वाईज फिरते त्याला स्टेपर मोटर म्हणायचं. समजलं का? कोणाकोणाला समजलं रे? स्टेप वाईज फिरणारी मोटर स्टेपर मोटर. आणि ती मोटर कम्प्युटर थ्रू कंट्रोलेबल आहे. प्रोग्राम थ्रू आपण कंट्रोल करू शकतो, म्हणून त्या मोटरला डिजिटल प्रोग्रामेबल मोटरसुद्धा म्हणतात. येतं लक्षात? आता बघा किती टाईपच्या मोटर आहेत ते बघू आपण. तो अकॉर्डिंग टू इट्स ऑपरेशन देर आर 6 टाईप ऑफ स्टेपर मोटर. त्याच्या ऑपरेशनवरून त्याचे 6 प्रकार पडलेत. तर खूप सारे. पहिला आहे सोलिनॉइड रिलक्टन्स टाईप ऑफ स्टेपर मोटर. सोलिनॉइड रिलक्टन्स टाईप ऑफ स्टेपर मोटरमध्ये लो रिलक्टन्स मटेरियल असते. ओके, आणि त्याच्यावरती ऑपरेट होते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हेरिएबल रिलक्टन्स स्टेपर मोटर. तर याच्यामध्ये व्हेरिएबल रिलक्टन्स असते आणि ती रिलक्टन्स प्रिन्सिपलवर वर्क करते, मिनिमम रिलक्टन्सवर. त्याच्यानंतर परमनंट मॅग्नेट रोटर्स टाईप स्टेपर मोटर. याच्यामध्ये रोटर जे असतं त्याच्यामध्ये आपण परमनंट मॅग्नेटचा उपयोग करतो. हायब्रिड ड्राईव्ह मोटरमध्ये व्हेरिएबल रिलक्टन्स आणि परमनंट मॅग्नेट या दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं, म्हणून त्याला काय म्हणायचं आहे? हायब्रिड टाईप ऑफ स्टेपर मोटर म्हणायचं. त्याच्यानंतर फेज पल्स सिंक्रोनस टाईप ऑफ स्टेपर मोटर. ही सिंक्रोनसली फिरते म्हणून त्याला
फेज पल्स टाईप ऑफ सिंक्रोनस मोटर, टाईप ऑफ स्टेपर मोटर म्हणायचे. त्याच्यानंतर हे आहे, हे बघा, हे हार्मोनिक आहे ना, हे हायब्रिड आहे. तर हायब्रिड इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ही दिस टू. आणि हार्मोनिक म्हणजे काय, हार्मोनिक ड्राईव्ह, हार्मोनिक कंटेंट जर वाढत असतील, ते जर कमी करायचे असेल तर त्यासाठी ती मोटर वापरली जाते. त्याच्यात हार्मोनिक रिडक्शन स्टेपर मोटर असं त्या मोटरला म्हणतो. आता हार्मोनिक म्हणजे काय रे, हार्मोनिक शब्द ऐकला तुम्ही? हां, नॉर्मल ज्या वेव्ह फॉर्म आहेत त्याच्यामध्ये अनइंटरप्टेबल पार्ट तयार होणं, त्याला आपण हार्मोनिक डिस्टॉर्शन म्हणतो. उदाहरणार्थ ही वेव्ह फॉर्म आहे, ही कशी आहे रे, ओके ना. पण मधातच ह्याला काय येणार असे पीक येणार, स्पाईक येणार, त्याला आपण काय म्हणतो, हार्मोनिक डिस्टॉर्शन. पाहिलं की या टाईपचं तुम्ही तुमची हृदयाची स्पंदने किंवा हार्टबीट त्याच्यावर पाहिले का कशी असतात, असे वेव्ह फॉर्मसारखे असते का परफेक्ट? ते नाही, असे वाकडे तिकडे असते, डिस्टॉर्शन असते, ते डिस्टॉर्टेड असते. येते लक्षात? तर त्याला हार्मोनिक डिस्टॉर्शन असं म्हणायचं. ओके, तर तिथं ती मोटर जी आहे हार्मोनिक रिलक्टन्स मोटर. तर बघा, ह्या टाईपच्या स्टेपर मोटर आहेत. आता यातली एखादी स्टेपर मोटर आपण बघू. तर मोस्ट युजेबल स्टेपर मोटर जी आहे ती कोणती आहे, व्हेरिएबल रिलक्टन्स स्टेपर मोटर. ओके, आता रिलक्टन्स काय ते सांगा बरं मला. अपोजिशन टू फ्लो ऑफ फ्लक्स, अपोजिशन टू फ्लो ऑफ फ्लक्स म्हणजेच रिलक्टन्स. तर बघा, ही आहे तुमचे, बघा, दिस टाईप ऑफ मोटर वर्क ऑन अ प्रिन्सिपल ऑफ मिनिमम रिलक्टन्स. कशावर वर्क करते? हे मिनिमम रिलक्टन्स प्रिन्सिपलवर वर्क करते. आणि रिलक्टन्स म्हणजे काय, अपोजिशन टू फ्लो ऑफ फ्लक्स. याच्यामध्ये इथं 12 टीथ आहेत. किती आहेत? 12 टीथ. स्टेटरला किती आहे? 12 टीथ. आणि रोटरला किती आहे? 8 टीथ. स्टेटरला 12 टीथ आहेत आणि रोटरला 8 टीथ आहेत. ओके, आणि बघा इथं काय होतं रे, हे समोरासमोर आलेलं टीथ काय करतंय, कमीत कमी रिलक्टन्स क्रिएट करतंय. आणि कमीत कमी रिलक्टन्स क्रिएट झालं की त्यावेळेस ते एक्सायटेड होतंय आणि रोटेशन होतंय. ओके, सो दिस टाईप ऑफ मोटर वर्क ऑन अ प्रिन्सिपल ऑफ मिनिमम रिलक्टन्स, दॅट इज मॅग्नेटिक सर्किट गेट कंप्लीटेड द फ्लक्स टेकिंग मिनिमम रिलक्टन्स पाथ. फ्लक्स बघा, करंट कसा फ्लो होत असतो रे. बरं, तुम्ही कॉलेजला जाणार, कसं जाणार रे? असं फिरवून जाणार का? नाही, कसं जाणार? सरळ जाणार. कमीत कमी पाथ जो असेल तिकडं त्यांना जाणार तुम्ही. मधून जातात तुम्ही, तिथून बिट्टने असा तर रोडने जाता का? नाही, मधून जाता का? लो रेजिस्टन्स पाथ फॉलो करतो आपण, कमीत कमी अंतर, बरोबर आहे, लो रेजिस्टन्स पाथ. तसं हे पण फ्लक्स काय करतात, कमीत कमी रिलक्टन्सचा पाथ फॉलो करतात. रेजिस्टन्स पण काय करतं, कमीत कमी रेजिस्टन्सचा. करंट पण काय करतं, कमीत कमी रेजिस्टन्सचा पाथ फॉलो करतो. ओके, तर त्याच प्रिन्सिपलवर हे वर्क करतं, म्हणून याला आपण काय म्हणतो, मिनिमम रिलक्टन्स प्रिन्सिपल म्हणतो. ओके, डिपेंडिंग ऑन द स्टेटर एक्सायटेशन द मोटर अलाइन विथ टू प्रोड्यूस मिनिमम रिलक्टन्स पाथ फॉर द फ्लक्स. तर आता याच्यामध्ये किती ए बी सी अशा पद्धतीने काय आहेत रे, 3 फेज आहेत. ओके, तर ए नंतर बी नंतर सी नंतर ए नंतर बी नंतर सी नंतर ए नंतर बी नंतर सी अशा पद्धतीनं काय आहेत रे, फेजेस आहेत. The figure shows 12 teeth on stator and 8 teeth per rotor which can be excited and unexcited rotor with 8 teeth each consist of 4 teeth. बघा, यातले पोल जे एक्सायटेशन आहे तर हे कमीत कमी रिलक्टन्सवर एक्सायटेड होतात. ओके, आता रोटर आणि स्टेटर कशापासून बनलेलं आहे, फेरोमॅग्नेटिक मटेरियल. फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं काय असतंय, रिलक्टन्स कमी असतंय. गुड मॅग्नेटिक मटेरियल आहे, लॉसेस कमी होतात. तर हे मटेरियल आपण वापरलं त्याची परमेबिलिटी जास्त असते, रिलक्टन्स कमी असते. ॲट अ टाईम 1 फेज एक्सायटेड, प्रत्येक वेळेस एकच फेज एक्सायटेड होतो आणि त्यामुळंच ते काय करतं आहे, जर्क क्रिएट करतं आहे. सिक्वेन्स इन विच फेज आर स्विच विल डिसाइड द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ स्टेपर मोटर. समजा ए फेज नंतर बी फेज जर एक्सायटेड झाला तर डायरेक्शन कसं असेल,
क्लॉकवाईज असेल, डायरेक्शन क्लॉकवाईज असेल. आणि जर समजा ए फेज नंतर सी फेज एक्साइटेड झाला तर डायरेक्शन कसं असेल, अँटी क्लॉकवाईज असेल. उलटं झालं तर आपलं. जर ए नंतर बी फेज एक्साइटेड झाला आणि असं जर फिरत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणायचं आहे. आणि ए नंतर जर सी एक्साइटेड झाला आणि अशा पद्धतीने जर मोटर फिरत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, अँटी क्लॉकवाईज रोटेशन म्हणायचं आहे. तर बघा आता हे झालं कन्स्ट्रक्शन आणि ऑपरेशन. ॲक्च्युअल वर्किंग कशी होती ते सांगतो मी तुम्हाला. सप्लाय दिला काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. करंट फ्लो झाला की काय होईल, पोल तयार होतील याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये ऑलरेडी पोल आहेत. हे पोल आणि हे पोल काय होतील, लिंक होतील. ओके. आणि कमीत कमी रिलक्टन्सचा पाथ आला की ते त्या पद्धतीने स्पीडने ते रोटर फिरल आणि याच पद्धतीने ही मोटर वर्क करते. यालाच आपण काय म्हणतो, स्टेपर मोटर म्हणतो. आता बघा ए फेज नंतर बी फेज एक्साइटेड होणार आहे. ए नंतर बी जर झाला तर क्लॉकवाईज डायरेक्शन, ए नंतर सी झाला तर अँटी क्लॉकवाईज जाईल डायरेक्शन. म्हणजे काय, ए नंतर बी सिक्वेन्समध्ये येतो किंवा एक्साइटेड होतो. बी नंतर सी एक्साइटेड होणं म्हणजे सप्लाय भेटणं. पहिले एला सप्लाय भेटतो, नंतर बीला भेटतो, नंतर सीला भेटतो, नंतर परत ए बी सी ए बी सी ए बी सी ए बी सी अशा पद्धतीने हे रोटेट होतं आणि त्या पद्धतीने मोटर फिरते. बस एवढा साधा कन्सेप्ट आहे. समजलं? पुन्हा एकदा सांगतो. पहा, व्हेरिएबल रिलक्टन्स स्टेपर मोटर जी आहे ही मिनिमम रिलक्टन्स प्रिन्सिपलवर वर्क करते. तर त्याच्यामध्ये जिथं रिलक्टन्स कमी होईल तिथं ती त्या फ्लक्स कॅचअप होतात आणि त्या पद्धतीने रोटर रोटेट व्हायला सुरुवात होते. आता याच्यामध्ये 12 पोल आहेत स्टेटरला आणि रोटरला 8च पोल आहेत. तर हे नॉन युनिफॉर्म एअर गॅप आहे. एअर गॅप कसा आहे, नॉन युनिफॉर्म एअर गॅप. आता इथं हे जवळजवळ आलं म्हणजे याचा रिलक्टन्स सगळ्यात कमी इथं आहे. इथं हे लांब लांब गेलं म्हणजे याचा रिलक्टन्स जास्त आहे. इथं कमी आहे, इथं जास्त आहे, इथं कमी आहे, तर इथं कमी जास्त आहे. तर मिनिमम रिलक्टन्स जिथं असेल तिथं एक्साइटमेंट होईल आणि फ्लक्स लिंक होऊन रोटेशनल टॉर्क तयार होऊन रोटर रोटेट होईल. ओके. म्हणून याला लो रिलक्टन्स मोटरसुद्धा म्हणतात. ओके. तर रिलक्टन्स व्हॅरिएबल आहे ना, इथं कमी आहे, इथं जास्त आहे, इथं कमी आहे, इथं जास्त आहे, इथं कमी आहे, इथं जास्त आहे. तर या प्रिन्सिपलवर ही वर्क करते. आता इथं होतं कसं, ए नंतर बी एक्साइटेड, बी नंतर सी एक्साइटेड, सी नंतर परत ए बी सी एक्साइटेड होत राहतात. जर ए नंतर बी एक्साइटेड होत असेल तर क्लॉकवाईज डायरेक्शन असतं आणि ए नंतर सी एक्साइटेड होत असेल तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असतं. तर या टाईपच्या मोटरला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल रिलक्टन्स स्टेपर मोटर म्हणतो. येतं लक्षात? सो राईट डाऊन. तर बघा, ॲप्लिकेशन ऑफ स्टेपर मोटर ही अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यावर एखादा MCQ विचारला जाऊ शकतो. स्टेप वाईज फिरते म्हणून त्याला स्टेपर मोटर म्हणतात. तर याचं कॉमन ॲप्लिकेशन काय आहे, रोबोटिक्स, CNC मशीन, देन कम्प्युटर, प्रिंटर, टेप रेकॉर्डर वगैरे. जिथं स्टेप वाईज हे पहा, तुम्ही ते लॅमिनेशन वगैरे करता का, ती मशीनसुद्धा तुमची स्टेपर मोटरची आहे. त्याच्यानंतर रडार, सॅटेलाईट कम्युनिकेशन सिस्टीम वगैरे हे सुद्धा आपण स्टेपर मोटर तिथं वापरतो. बायोमेडिकल ॲप्लिकेशन, एक्सरे पाहिला का तुम्ही, एक्सरे, CT स्कॅन, MRI, तर त्याच्यामध्ये सुद्धा या स्टेपर मोटर वापरतात स्टेप वाईज ॲप्लिकेशनला. इन पोझिशन कंट्रोल, आता पोझिशन कंट्रोल म्हणजे ॲटोमॅटिक बॉटल फिल मशीन पाहिली तुम्ही कंपनीमध्ये. अशा पद्धतीने रोटरी टाईप ऑफ हे असतं आणि एक बॉटल फिल झाली की लगेच ते थोडं मूव होतं, लगेच दुसरी बॉटल फिल होते, थोडं मूव होतं. तर अशा टाईपला पोझिशन कंट्रोल ॲप्लिकेशनला सुद्धा स्टेपर मोटर वापरली जाते. त्याच्यानंतर NC कंट्रोल म्हणजे नॉर्मली क्लोज कंट्रोल ऑफ मशीन टूल. तर क्लोज कॉम्पॅक्ट म्हणजे तिथं पोझिशन ठरलेली आहे की इथं या डायरेक्शनला, त्या डायरेक्शनला, त्या डायरेक्शनला, त्या. हे पहा, मशीन गन ऑपरेशन माहिती आहे का तुम्हाला, विदाऊट ह्युमन. तुम्ही ते फ्री फायर किंवा अजून कोणता गेम खेळत असाल ना, त्याच्यामध्ये असे असेल ना ॲटो मशीन ऑपरेशन विदाऊट ह्युमन. म्हणजे आपण मशीन गन सेट केली, थोडक्यात जाऊ दे रे, इकडं लक्ष द्या. मशीन गन सेट केली
आणि प्रत्येक 10 डिग्रीच्या अँगलवर ते काय करणार, फायर करणार. अशा पद्धतीची सेटिंग करून तिथून तो जो सेटर आहे तो निघून गेला. तर तिथं काय होईल, प्रत्येक 10 सेंटीमीटरवर ते फायरिंग चालूच राहील. ओके, 20 घंट्यासाठी, 24 घंट्यासाठी. लोकांना, शत्रूंना काय वाटेल की तिथं कोणीतरी आहे आणि ते गोळीबार करते कंटिन्यू. पण ॲक्च्युली गोळीबार कोण करल, मशीन, ॲटोमॅटिक गन, जी मशीन गन असेल. हे त्यासाठी अशा टाईपच्या पोझिशन कंट्रोलसाठी काय वापरणार, स्टेपर मोटर वापरणार. त्याच्यानंतर प्रोसेस कंट्रोल, प्रोसेसिंगच्या कंट्रोलिंगसाठी सुद्धा स्टेपर मोटर वापरणार. XY रेकॉर्डर अँड प्लॉटर. XY रेकॉर्डर माहिती आहे तुम्हाला, XY रेकॉर्डर ग्राफ रेकॉर्डेड असते. तुम्ही एक लक्षात घ्या, XY रेकॉर्डर अँड प्लॉटर्स, XY रेकॉर्डेड. ओके, तुम्ही ते साऊंड रेकॉर्ड करता का, साऊंड रेकॉर्ड, तर साऊंड रेकॉर्ड, टेप रेकॉर्ड, CD प्लेअर, याच्यामध्ये सुद्धा या टाईपच्या मोटर वापरतात. आणि डिजिटल वॉचेस नाही, ॲनालॉग वॉचेस, डिजिटल नाही, ॲनालॉग. ओके, तर या सगळ्या ॲप्लिकेशनला हे स्टेपर मोटर वापरतात. MCQजमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग मोटर इज यूज फॉर CNC ऑपरेशन किंवा वॉचेस, डिजिटल वॉचेस किंवा स्टेप वाईज रोटेशन. तर मग तुम्ही काय लिहिणार त्याच्यामध्ये, स्टेपर मोटर. पहा, DC सिरीज मोटर कुठं ऑपरेट करतात रे, लक्ष द्या. DC सिरीज मोटर कुठं वापरणार. चला आपण एक काम करू, याच्यावर हे समजलं का, एकदा लिहून घ्या.